नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2023 दरम्यान ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत, तर त्या सर्वच चालू घडामोडीवरती आधारित जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आपल्या आगामी काळात होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, मालदीव देशाचे नवीन राष्ट्रपती डॅश डॅश हे बनले आहेत। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मोहम्मद मुइझू। चीन समर्थक जे आहेत मोहम्मद मुइझू, तर हे मालदीव देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत। आता मालदीव या देशाबद्दल जर बघितलं आपण, तर मालदीव हा जो देश आहे तर हा 26 बेटावरती वसलेला देश आहे। या देशाची राजधानी आहे माले आणि राष्ट्रीय चलन आहे मालदिवी रुपया। आता मालदीव हा देश आपल्या आशिया खंडातील क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात छोटा देश आहे, म्हणजे सर्वात लहान देश आहे आपल्या आशिया खंडातील। कोणता देश? मालदीव। आणि मालदीव हा जगातील सर्वात खालचा देश आहे बघा। खालचा म्हणजे कसं? तर समुद्र सपाटीपासून सर्वात कमी उंचीवर असणारा जगातील कोणता देश आहे? तर तो आहे मालदीव। आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत, तर या ऑप्शनमध्ये बोला टिनुबू आहे सध्या नायजेरिया देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत। त्यानंतर एडगर श्रिंकेविक्स जे आहेत, तर हे लॅक्टिविया देशाचे 11व्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत। आणि थर्मन षण्मुगरत्नम जे आहेत, तर हे सिंगापूरचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत बघा। प्रश्न क्रमांक 2, मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजना डॅश डॅश या राज्याने सुरू केली आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, छत्तीसगड। मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर छत्तीसगड या राज्याने। आणि या योजनेचा शुभारंभ जो आहे तर तो मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। मल्लिकार्जुन खरगे जे आहेत तर सध्या काँग्रेसचे 89व्या क्रमांकाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। आता या योजनेबद्दल जर बघितलं आपण, तर ही जी योजना आहे मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजना, तर यामध्ये 60 वर्षाहून अधिक वयाच्या आणि किमान 10 वर्ष नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना 1500 रुपये इतका अजीवन मासिक पेन्शन मिळणार आहे। किती? 1500 रुपयाचं अजीवन मासिक पेन्शन मिळणार आहे। कोणाला? तर ज्या बांधकाम कामगारांनी 10 वर्षापूर्वी नोंदणी केलेली आहे आणि ज्यांचं वय 60 वर्षाहून अधिक आहे अशा बांधकाम कामगारांना। आता आपण जे राज्य दिलेले आहेत, तर यामध्ये उत्तर प्रदेश राज्याची योजना कोणती आहे नवीन? तर मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना आहे। त्यानंतर मिशन शक्ती स्कूटर योजना आहे ओडिशा राज्याची आणि सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन योजना आहे सध्या गुजरात राज्याची। प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिली 5G ट्रेनिंग लॅब आणि आरोग्य क्षेत्रातील 5G ॲप्लिकेशनचा शुभारंभ डॅश डॅश यांनी केला। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, जी किसन रेड्डी। जी किसन रेड्डी जे आहेत ते सध्या आपले ईशान्य क्षेत्र विकास मंत्री आहेत। याचबरोबर सध्या केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री देखील आहेत आणि यांनीच आपल्या भारतातील पहिल्या 5G प्रशिक्षण प्रयोगशाळेचा म्हणजेच 5G ट्रेनिंग लॅबचा आणि आरोग्य क्षेत्रातील 5G ॲप्लिकेशनचा शुभारंभ केलेला आहे। शुभारंभ कोणत्या ठिकाणी केलेला आहे? तर हे ईशान्येकडील आपले जे 8 राज्य आहेत, तर त्या 8ही राज्यामध्ये यांनी या 5G ट्रेनिंग लॅब आणि 5G ॲप्लिकेशनचा शुभारंभ केलेला आहे। कोण? जी किसन रेड्डी यांनी। आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत, तर यामध्ये अनुराग ठाकूर हे सध्या आपले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत। याचबरोबर आपण जे ऑप्शनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दिलेलं आहे सुधीर मुनगंटीवार, तर हे सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत। त्याचबरोबर हे आपल्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत। आणि नुकतंच सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील देण्यात आलेलं आहे। त्यानंतर गिरीश महाजन हे सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आहेत आणि यांच्याकडे धुळे, नांदेड, लातूर या 3 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023 नुसार जगात भारताचा डॅश डॅश वा क्रमांक लागतो। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 126। वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023 नुसार जर बघितलं आपण किंवा जागतिक आनंदाच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर आपल्या भारताचा जगामध्ये 126वा क्रमांक लागतो। आता ही जी यादी किंवा हा जो रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, तर हा जगातील 137 देशांचा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बघा। आणि 137 देशापैकी आपल्या भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 126वा, म्हणजे खालून 12वा क्रमांक लागतो आपल्या भारत देशाचा। आणि गेल्या वर्षी जर बघितलं आपण 2022 मध्ये, तर याच रिपोर्टमध्ये आपल्या भारताचा क्रमांक होता 136वा। कधी? 2022 मध्ये। आता याच रिपोर्टमध्ये जर बघितलं आपण वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023 मध्ये, तर फिनलँड हा जो देश आहे तर सलग 6व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे। आता जगातील सर्वात आनंदी देश जर बघितले आपण पहिले 5, तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे फिनलंड, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क, तिसऱ्या क्रमांकावरती आहे आइसलँड, चौथ्या क्रमांकावरती आहे इस्रायल आणि 5व्या क्रमांकावरती आहे नेदरलँड। आणि जगातील सर्वात दुःखी देश जर बघितले शेवटचे 5, तर सर्वात शेवटी आहे अफगाणिस्तान, त्यानंतर आहे लेब्रोनोन, त्यानंतर आहे सिलियॉन, त्यानंतर झिम्बाब्वे आणि कांगो। जागतिक आनंदी दिवस आपण कधी साजरा करतो? तर 20 मार्च रोजी बघा, लक्षात ठेवा जागतिक आनंदी दिवस आपण 20 मार्चला साजरा करतो। ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये आपला भारत 40व्या स्थानावरती आहे जगामध्ये।
आणि याच ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023मध्ये पहिल्या स्थानावरती कोणता देश आहे तर स्वित्झर्लंड. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने जाहीर केलेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2023मध्ये जर बघितलं तर आपला भारत देश जो आहे तर तो 64 देशाच्या यादीमध्ये 56व्या स्थानावरती आहे. आणि याच वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2022मध्ये आपला देश 52व्या स्थानावरती होता. म्हणजे 4 स्थानाची घसरण झालेली आहे आपल्या भारत देशाची. या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2023मध्ये पहिल्या स्थानावरती कोणता देश आहे तर स्वित्झर्लंड. प्रश्न क्रमांक 5. वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील 2023 सालाचा नोबेल पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर करण्यात आला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही. वैद्यकशास्त्रातील किंवा यालाच आपण काय म्हणतो फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार जो आहे 2023 सालाचा तर तो कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर कॅटलिन कॅरिको आणि ड्रू वेसमन यांना जाहीर करण्यात आलेला आहे. न्यूक्लिओसाइड बेस मेडिफिकेशनशी संबंधित शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. कारण त्यांच्या या शोधामुळे जागतिक महामारी ठरलेल्या कोविड-19 विरुद्ध जी प्रभावी ठरलेली लस होती mRNA तर ही लस विकसित करणं शक्य झालेलं आहे. आणि वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा जी आहे तर ती 2 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आलेली आहे बघा. प्रश्न क्रमांक 6. प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी डॅश डॅश सरकारने हिवाळी कृती योजना सादर केली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली. दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत सध्या अरविंद केजरीवाल यांनी प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी एक 15 कलमी हिवाळी कृती आराखडा जाहीर केलेला आहे. किती कलमी आहे ही हिवाळी कृती योजना तर 15 कलमी. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर यामध्ये जम्मू काश्मीरने नुकतंच सुपर 75 नावाची एक शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे बघा. आणि हिमाचल प्रदेशने संजीवनी प्रकल्प नावाची योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अतुल सिरोडकर. महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद किंवा यालाच आपण काय म्हणतो तर MEDC च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे अतुल सिरोडकर यांची. MEDCची स्थापना जी आहे तर ते 1957 मध्ये धनंजयराव गाडगे यांनी केली होती बघा. धनंजयराव गाडगे जे आहेत रे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या भारताच्या नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष होते आणि यांच्याच नेतृत्वाखाली या महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेची स्थापना जी आहे तर ती मुंबईमध्ये करण्यात आलेली होती 1957 मध्ये. आणि सध्या याचं मुख्यालय जे आहे तर ते देखील मुंबई या ठिकाणीच आहे. आता आपण जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत प्रशांत दामले. प्रशांत दामले कोण आहेत सध्या तर हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. आणि ब्रिजेश दीक्षित जे आहेत तर हे सध्या आपल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 8. MPSCचे नवे अध्यक्ष डॅश डॅश हे बनले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रजनीश सेठ. MPSCचे नवीन अध्यक्ष किंवा याला आपण काय म्हणतो तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा यालाच आपण मराठीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणतो. तर या लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत रजनीश सेठ. आपल्या सर्वांना माहिती आहे MPSCचे अध्यक्ष होते अगोदरचे किशोरराजे निंबाळकर सर. तर यांचा कार्यकाल जो आहे तर तो 19 सप्टेंबर 2023 रोजी संपलेला होता. आणि म्हणूनच त्यांच्या जागी डॉक्टर दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे सर जे आहेत MPSCचे सदस्य तर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती. मात्र आता MPSCचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर रजनीश सेठ. रजनीश सेठ जे आहेत तर 1988च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत बघा. आणि हे या अगोदर आपल्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होते. आता आपण जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत UPS मदान तर सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे 6व्या क्रमांकाचे निवडणूक आयुक्त आहेत मुख्य निवडणूक आयुक्त. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपण. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 1 मे 1960 रोजी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रचना जर बघितली आपण तर यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. आणि यांचा कार्यकाल जो आहे तर तो त्यांच्या वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा त्या पदावरती त्यांना 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत राहू शकतात. म्हणजे जो अगोदर पूर्ण होईल तो ग्राह्य धरला जातो कार्यकाल. यामध्ये MPSCचं कार्य आहे स्पर्धा परीक्षाचं आयोजन करणं आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक डॅश डॅश बनल्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रश्मी शुक्ला. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनलेले आहेत नुकतंच तर रश्मी शुक्ला. आपण गेल्या प्रश्नामध्येच बघितलेलं आहे पाठीमागील. आपल्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक जे होते पूर्वीचे रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच आपल्या राज्याचे पोलीस महासंचालक हे जे पद होतं ते रिक्त झालेलं होतं. आणि त्या जागी आता रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रश्मी शुक्ला जे आहेत तर 1988च्याच बॅचच्या IPS अधिकारी आहेत बघा. रजनीश सेठ जे होते तर ते देखील 1988च्या बॅचचे IPS अधिकारी होते. मात्र रश्मी शुक्ला जे आहेत तर यापूर्वी SSBच्या महासंचालक होत्या. सशस्त्र सीमा दलाच्या त्या यापूर्वी महासंचालक होत्या. आता आपण जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत यामध्ये शांती कुमारी जे आहेत तर
तेलंगणा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. त्यानंतर लक्ष्मी सिंह जे आहेत त्या उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला पोलीस कमिशनर बनलेल्या आहेत. आणि ऑप्शन क्रमांक 4 वरती जे दिलेले आहेत आपण जया वर्मा, तर या नुकतंच आपल्या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत. रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य कोण होत्या? तर त्या होत्या विजयलक्ष्मी विश्वनाथन. 2002 साली या रेल्वे बोर्डाच्या सदस्य बनलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 10. 2023चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक डॅश डॅश यांना जाहीर करण्यात आले आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. 2023चे रसायनशास्त्रातील किंवा केमिस्ट्रीमधील नोबेल पुरस्कार जो आहे तर तो कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर 3 व्यक्तींना जाहीर करण्यात आलेला आहे. त्या 3मध्ये पहिले आहेत मोंगीजी बावेंडी, त्यानंतर दुसरे आहेत लुईस ई ब्रूस आणि तिसरे आहेत अलेक्सी एकिमोव. या 3 व्यक्तींना 2023चा रसायनशास्त्रातील किंवा केमिस्ट्रीमधील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. यांना हा जो पुरस्कार आहे तर तो क्वांटम डॉट्सच्या शोध आणि संश्लेषणासाठी जाहीर करण्यात आलेला आहे. आता क्वांटम डॉट्समुळे जर बघितलं आपण तर टीव्ही आणि कॅम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये LED तंत्रज्ञान वापरण्यास मदत झालेली आहे. त्याशिवाय आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टरांना आपल्या शरीरामधून ट्यूमर काढण्यासाठी देखील या क्वांटम डॉट्सचा उपयोग होऊ लागलेला आहे. आता क्वांटम डॉट्स जे आहेत रे सूक्ष्म नॅनो पार्टिकल्स आहेत, म्हणजे अतिसूक्ष्म कण आहेत ते. या 2023च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा जी आहे तर ती 4 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आलेली आहे. वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा 2 ऑक्टोबर 2023 रोजी. प्रश्न क्रमांक 11. 2023 वर्षाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. 2023चा भौतिकशास्त्रातील किंवा फिजिक्समधील नोबेल पुरस्कार जो आहे तर तो 3 व्यक्तींना जाहीर झालेला आहे बघा. आता या ठिकाणी थोडं कन्फ्यूज व्हायचं नाही. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 3 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. त्यानंतर रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देखील 3 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. आणि वैदिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जो आहे 2023 साठीचा तर तो 2 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. यामध्ये आपण पाहत आहोत आता भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 साठीचा तर तो पिएरे ऑगोस्टिनी, त्यानंतर फेरेंक क्राउज आणि ॲन ली हुलियर या 3 व्यक्तींना 2023चा फिजिक्समधील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता यांना हा जो पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर तो पदार्थातील इलेक्ट्रॉन गतिशीलतेचा अभ्यास केल्याबद्दल आणि प्रकाशाच्या 8 सेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतीसाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये पिएरे ऑगोस्टिनी जे आहेत तर हे आहेत अमेरिका या देशाचे, त्यानंतर फेरेंक क्राउज जे आहेत तर हे आहेत जर्मनी या देशाचे, आणि ॲन ली हुलियर जे आहेत तर हे आहेत स्वीडन या देशाच्या बघा. आणि ॲन ली हुलियर जे आहेत तर या भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या 5व्या महिला शास्त्रज्ञ आहेत बरं का. हा देखील मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या स्वीडनच्या ॲन ली हुलियर जे आहेत तर या 5व्या महिला शास्त्रज्ञ आहेत. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश येथे तैवान एक्स्पो 2023 इंडियाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 गोरेगाव मुंबई. तैवान एक्स्पो 2023 इंडियाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गोरेगाव मुंबई या ठिकाणी. आणि याचं उद्घाटन जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये नांदगाव पेठ अमरावती या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिले PM मित्र पार्क म्हणजेच वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येणार आहे. विमाननगर पुणे या ठिकाणी आपल्या भारतातील पहिलं टेस्लाचं कार्यालय उभारण्यात येणार आहे. आणि हरणे रत्नागिरी या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मरीन कल्चर पार्कची स्थापना करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा डॅश डॅश येथे उभारण्यात येत आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मेरीलँड अमेरिका. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील म्हणजेच आपल्या देशाबाहेरील सर्वात उंच पुतळा जो आहे तर तो कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे तर उत्तर अमेरिकेतील मेरीलँडमध्ये. या पुतळ्याचं अनावरण जे आहे तर ते 14 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे बघा. आणि या पुतळ्याची उंची जी आहे तर ती आहे 19 फूट. 19 फूट उंच असलेल्या या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं नाव देण्यात आलेलं आहे. याचबरोबर उत्तर अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील ओकोकिक या शहरामध्ये 13 एकरावर डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र देखील उभारण्यात आलेलं आहे. आणि आपण पाठीमागे एक न्यूज पाहिलेली होती बघा. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रॉडवे रस्ता जो होता तर या रस्त्याला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या देशातील सर्वात उंच पुतळा कोणत्या ठिकाणी आहे तर हैदराबाद या ठिकाणी. या पुतळ्याची उंची जी आहे तर ती 125 फूट आहे. नुकतंच रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन अमेरिकेतील टेक्सास या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे बघा. त्यानंतर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील हिरोशिमा या ठिकाणी महात्मा गांधीच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा.
कोणत्या देशामध्ये आणि त्या कोणत्या देशातील कोणत्या शहरामध्ये कोणाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हटलं की अमेरिकेतील टेक्सास शहरामध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हटलं की रशियातील मॉस्को शहरामध्ये कोणाच्या हस्ते, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे तर ते जपानमधील हिरोशिमा शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. प्रश्न क्रमांक 14. ICCने एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023साठी डॅश डॅश यांची ग्लोबल ॲम्बॅसिडर पदी नियुक्ती केली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सचिन तेंडुलकर. ICC म्हणजेच काय, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल किंवा यालाच आपण मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणतो बघा. या परिषदेनेच नुकतं आपल्या भारताचे महान खेळाडू जे आहेत सचिन तेंडुलकर यांची एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023साठी जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. जागतिक राजदूत म्हणजेच ग्लोबल ॲम्बॅसिडर. आता सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल जर बघितलं आपण तर सर्वाधिक एक दिवसीय वर्ल्ड कप खेळणारे खेळाडू आहेत सचिन तेंडुलकर. यांनी 6 एक दिवसीय वर्ल्ड कप खेळले आहेत बघा. यांनी पहिला एक दिवसीय वर्ल्ड कप जो खेळला होता तो 1992 साली खेळला होता. आणि यांचा एक दिवसीय वर्ल्ड कप जो होता शेवटचा तर तो होता 2011 सालचा, जो की 28 वर्षानंतर आपल्या भारताने जिंकलेला होता. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्या ऑप्शनबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे. याच 2023च्या एक दिवसीय वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान संघाने मेंटॉर म्हणून अजय जडेजा यांची नियुक्ती केलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील स्वच्छ मुख अभियानाचे स्माईल ॲम्बॅसिडर आहेत सचिन तेंडुलकर. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून देखील सचिन तेंडुलकर यांचीच नियुक्ती केलेली आहे. भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCLचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत राहुल द्रविड. आणि त्रिपुराचे टुरिझम ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत सौरव गांगुली. प्रश्न क्रमांक 15. स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारत डॅश डॅशव्या स्थानावर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 47व्या. स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये आपला भारत कितव्या क्रमांकावरती आहे तर 47व्या क्रमांकावरती आहे बघा. आणि या स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावरती जर बघितलं आपण तर पहिल्या क्रमांकावरती आहे युनायटेड अरब अमिराती म्हणजेच UAE. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे कतार आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे कुवेत. आता याच यादीमध्ये 6व्या क्रमांकावरती आहे चीन. त्यानंतर 19व्या क्रमांकावरती आहे अमेरिका. अमेरिका कितव्या क्रमांकावरती आहे तर 19व्या क्रमांकावरती. आणि अमेरिकेच्या फ्रीडम हाऊसच्या अहवालानुसार जर बघितलं तर इंटरनेट स्वातंत्र्यामध्ये आपला भारत जो आहे तो जगामध्ये 51व्या क्रमांकावरती आहे बरं का. हे देखील मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. इंटरनेट स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये आपला भारत जगात कितव्या क्रमांकावरती आहे तर 51व्या क्रमांकावरती. प्रश्न क्रमांक 16. दक्षिण भारतीय बँकेचे MD आणि CEO म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 PR शेषाद्री. दक्षिण भारतीय बँक म्हणजेच साऊथ इंडियन बँकेचे नवीन MD म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर PR शेषाद्री यांची. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्या ऑप्शनबद्दल थोडक्यामध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. कॅनरा बँकेचे MD आणि CEO आहेत सध्या K सत्यनारायण राजू. बँक ऑफ बडोदाचे MD आहेत सध्या देवदत्त चंद. बँक ऑफ इंडियाचे MD आणि CEO आहेत रजनीश कर्नाटक. इको बँकेचे MD आणि CEO आहेत सध्या अश्विनी कुमार. जागतिक बँकेचे 14वे अध्यक्ष आहेत आपल्या भारताचे अजय बंगा. तर SBI लाईफचे MD आणि CEO आहेत अमित जिंगरान. ब्रिक्स बँकेच्या नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर डिल्मा रोसेफ. हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17. 2023 या वर्षाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जॉन फॉस. जॉन फॉस जे आहेत रे नॉर्वेचे लेखक आहेत बघा. आणि यांनाच 2023चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. आता आपण जॉन फॉस यांच्याबद्दल माहिती पाहणारच आहोत. पण त्या अगोदर आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगतो. आता ही नावे जी आहेत तरी आपण पाठीमागील प्रश्नामध्ये ऐकलेलीच आहेत. मोंगीजी बावेंडे आहेत, त्यानंतर लुईस ई ब्रूस आहेत आणि ॲलेक्सी एकिमो. तर या तिघांना 2023चा रसायनशास्त्रातील म्हणजे केमिस्ट्रीचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. नावे थोडी हार्ड आहेत पण तुम्ही परत परत ऐकलीत किंवा परत परत जर लिहिलीत तर तुम्हाला ही नावे लक्षात येऊन जातील. आता हे जे नोबेल पुरस्कार आहेत 2023चे तर हे तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत, कारण आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यावरती 1-2 प्रश्न नेहमी पाहायला मिळणार आहेत. साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे जॉन फॉस जे आहेत ते नॉर्वेचे 4थे लेखक ठरलेले आहेत. जॉन फॉस यांची अ न्यूज नेम सेप्टॉलॉजी ही जी रचना आहे तरी 2022च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या अंतिम फेरीमध्ये देखील पोहोचलेली होती. जॉन फॉस यांची पहिली कादंबरी होती रेड अँड ब्लॅक. 1983 साली ती प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी कादंबरी होती स्टेंज्ड गिटार. 1985 साली ती प्रकाशित करण्यात आली होती. जॉन फॉस यांची लिखाणाची शैली जी आहे तर त्या शैलीला एक नाव आहे फॉस मिनिमिलिझम. जॉन फॉस हे टेलिग्राफच्या जगभरातील 100 विद्वानांच्या यादीमध्ये 83व्या स्थानावरती आहेत बघा. हा देखील मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही. प्रश्न क्रमांक 18. 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे.
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नर्गिस मोहम्मदी. इराणमध्ये मानवी हक्कासाठी व महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नर्गिस मोहम्मदी ज्या आहेत त्यांना 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. आता नर्गिस मोहम्मदी यांच्याबद्दल जर बघितलं आपण तर या गेल्या 10 वर्षापासून इराणमधील तुरुंगामध्ये आहेत. खरं तर यांना इराणच्या राजवटीने 13 वेळा अटक केली होती आणि त्यापैकी त्यांना 5 वेळा दोषी देखील ठरवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना 31 वर्षाचा तुरुंगवास सुनावण्यात आलेला आहे. या 31 वर्षापैकी त्यांनी आतापर्यंत 10 वर्ष शिक्षा भोगलेली आहे. नर्गिस मोहम्मदी जे आहेत त्या शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या 19व्या क्रमांकाच्या महिला ठरलेल्या आहेत. बघा, हा देखील मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. शांततेचा पुरस्कार मिळवणाऱ्या 19व्या क्रमांकाच्या महिला कोण ठरलेल्या आहेत तर नर्गिस मोहम्मदी. आणि शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या इराणच्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. मग शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या इराणच्या पहिल्या महिला होत्या शिरीन इबादी. यांना 2003 सालचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता शांततेचा. आता आपण ऑप्शनमध्ये 3 आणि 4 वरती जे दिलेले आहेत कॅटलिन कॅरिको आणि ड्रू वेसमन तर यांना 2023 साठीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा, लक्षात आला असेल तुम्हाला, आपण प्रश्न हा सुरुवातीलाच बघितलेला आहे. 2023चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर कॅटलिन कॅरिको आणि ड्रू वेसमन यांना. प्रश्न क्रमांक 19 केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी गट कार्यक्रम उपक्रमात देशातील डॅश डॅश जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 112. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी गट कार्यक्रम उपक्रमामध्ये आपल्या देशातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे तर 112. आता हा केंद्र सरकारचा जो महत्त्वाकांक्षी गट कार्यक्रम आहे तर हा राबविण्याकरता नवी दिल्ली या ठिकाणी संकल्प सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे बघा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आणि या केंद्र सरकारच्या संकल्प सप्ताहाचं आयोजन जे आहे तर ते 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 20 इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राकेश शर्मा. इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर राकेश शर्मा यांची. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्या ऑप्शनबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात. डॉक्टर वसुधा गुप्ता जे आहेत यांची नुकतंच आपल्या आकाशवाणी आणि वृत्तसेवा विभागाच्या प्रधान महासंचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था जी आहे आपली तर त्याचे अध्यक्ष आहेत सध्या अरुण सिन्हा आणि नॅसकॉमचे अध्यक्ष आहेत अनंत माहेश्वरी. नॅसकॉम जे आहे तर आपल्या भारतीय IT उद्योगातील सर्वोच्च संस्था म्हणून आपण याला ओळखतो. प्रश्न क्रमांक 21 66वी राष्ट्रकुल संसदीय परिषद डॅश डॅश या देशात होणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 घाना. 66वी राष्ट्रकुल ही संसदीय परिषद जी आहे तर ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर घाना या देशामध्ये. घाना हा जो देश आहे तर हा पश्चिम आफ्रिकेतील देश आहे बघा. घाना देशाची राजधानी आहे अक्रा आणि घाना देशाचं राष्ट्रीय चलन आहे घाना सेडी. आणि घाना या देशामध्ये स्वामी घनानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माचा मठ स्थापन केलेला होता. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्या ऑप्शनबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात. दक्षिण आफ्रिका या ठिकाणी जर आपण बघितलं तर 15वी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे तर ती जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. बांगलादेश ढाका या ठिकाणी 6वी हिंदी महासागर परिषद आयोजित करण्यात येणार आहे. आणि तिसरी जागतिक हिंदू काँग्रेस परिषद जी आहे तर ती नोव्हेंबर 2023 मध्ये बँकॉक थायलंड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 22 डॅश डॅश राज्य हे 100% पाळीव हत्तीना आधार सविशेष मायक्रोचिपने सुसज्ज करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड. 100% पाळीव हत्तीना आधार सविशेष मायक्रोचिपने सुसज्ज करणारे आपल्या भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे तर उत्तराखंड. आता आपण हत्तीबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात. आपल्या देशामध्ये सर्वात जास्त संख्या कोणत्या राज्यामध्ये हत्तींची तर कर्नाटक राज्यामध्ये. बघा, कर्नाटक राज्यामध्ये 6000 इतकी हत्तींची संख्या आहे. आणि आपल्या देशामध्ये सध्या हत्तींची सर्वात कमी संख्या कोणत्या राज्यामध्ये तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 6 इतकी हत्तींची संख्या आहे नोंदवण्यात आलेली आहे सध्या. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं हत्ती अभयारण्य जे आहे तर ते गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. जागतिक हत्ती दिन आपण कधी साजरा करतो तर 12 ऑगस्ट रोजी. 12 ऑगस्ट हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण 2012 सालापासून जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा करतो. हत्तीच्या अवैध हत्या थांबवण्यासाठी एक कार्यक्रम सुरू करण्यात आला होता बघा माईक नावाचा 2003 साली. यामध्ये माईकचा फुल फॉर्म जर बघितला आपण तर याचा फुल फॉर्म होतो मॉनिटोरिंग द किलिंग ऑफ एलिफंट्स. त्या अगोदर 1991-92 साली एक हत्ती परियोजना सुरू करण्यात आली होती झारखंड राज्यातील सिंहभूमी जिल्ह्यातून. आणि आपल्या भारतातील पहिलं हत्ती अभयारण्य जे आहे कोणतं आहे तर ते देखील सिंहभूमी हत्ती अभयारण्य आहे झारखंड राज्यातील. आणि याच ठिकाणाहून 1991-92 साली हत्ती परियोजना सुरू करण्यात आली होती. सध्या आपल्या देशामध्ये जर बघितलं तर 33 हत्ती अभयारण्य आहेत. किती 33. प्रश्न क्रमांक 23 2023चा गणितातील शस्त्र रामानुज पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रुई झियांग झांग. 2023चा गणितातील शस्त्र रामानुज पुरस्कार जो आहे तर तो कोणाला जाहीर झालेला आहे तर अमेरिकेच्या रुई झियांग झांग यांना.
आता आपण जो ऑप्शनमध्ये इतर व्यक्ती दिलेले आहेत तर त्यांना जे काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे. 2023चा एबेल पुरस्कार जो आहे तर तो लुईस कॅफ्रिल यांना देण्यात आलेला आहे बघा, त्यांच्या गणितामध्ये अजीवन योगदानाबद्दल. त्यानंतर डॉक्टर अपूर्व हिरे जे आहेत तर यांना 2022चा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आलेला आहे गणित विषयासाठीच. आणि शांती स्वरूप भटनागर पुरस्काराबद्दल मी तुम्हाला पाठीमागे पण सांगितलं होतं. हा जो पुरस्कार आहे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार तर हा फक्त 45 वर्षाखालील शास्त्रज्ञांनाच दिला जातो. त्यानंतर माइल्स फ्रँकलिन साहित्य पुरस्कार जो आहे 2023चा तो शंकरी चंद्रन यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24, नौदलाचे उपप्रमुख म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तरुण सोबती. आपल्या भारतीय नौदलाचे उपप्रमुख किंवा व्हाईस ॲडमिरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तरुण सोबती यांची. तरुण सोबती यांच्या अगोदर नौदलाचे उपप्रमुख जे होते संजय महिंद्रू तर हे 30 सप्टेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि म्हणून यांच्या जागी आता तरुण सोबती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्या नौदलाचे उपप्रमुख म्हणून. आपल्या नौदलाचे प्रमुख कोण आहे सध्या तर ॲडमिरल राधाकृष्णन हरिकुमार हे आपल्या नौदलाचे 25व्या क्रमांकाचे प्रमुख आहेत. त्यानंतर आपल्या भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक म्हणून सध्या व्हाईस ॲडमिरल जी अशोक कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा नुकतंच. आपण आपल्या देशामध्ये भारतीय नौदल दिन कधी साजरा करतो तर 4 डिसेंबर रोजी. 4 डिसेंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या देशामध्ये इंडियन नेव्ही डे म्हणून साजरा करतो. भारतीय नौदलाचं बोधवाक्य काय आहे तर श नो वरुण. प्रश्न क्रमांक 25, संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागानुसार भारतातील डॅश डॅश ही 2 राज्ये सर्वाधिक वेगाने वृद्ध होत जाणारी राज्ये आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू व केरळ. संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागानुसार आपल्या भारतातील सर्वाधिक वेगाने वृद्ध होत जाणारी राज्ये कोणती आहेत तर तामिळनाडू आणि केरळ. आणि याच संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाच्या अहवालानुसार 2050 या वर्षाच्या अखेरापर्यंत आपल्या भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या जी आहे तर ती दुप्पट होणार आहे असं सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 26, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे महासंचालक म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रघु श्रीनिवासन. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन किंवा यालाच आपण काय म्हणतो BRO. तर या BROचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत रघु श्रीनिवासन हे बनलेले आहेत बघा. आता आपण या BRO बद्दल काही महत्त्वाची माहिती पाहणारच आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. राजीव चौधरी जे तरी सध्या आपले 27वे लेफ्टनंट जनरल आहेत. त्यानंतर नितीन अग्रवाल जे आहेत तर हे आपल्या BSFचे महासंचालक आहेत बघा सध्या. सीमा सुरक्षा दल जे आहे आपलं तर त्याचे महासंचालक आहेत कोण नितीन अग्रवाल. आणि भारतीय तटरक्षक दलाचे 25व्या क्रमांकाचे महासंचालक आहेत राकेश पाल. BROची स्थापना 7 मे 1960 रोजी करण्यात आली होती. त्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. आणि BROचे संस्थापक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. BRO संस्थेचं ब्रीदवाक्य आहे श्रमेण सर्वम साध्यम. BROचे 28व्या क्रमांकाचे महासंचालक बनलेले आहेत सध्या रघु श्रीनिवासन. ही जी संस्था आहे BRO तरी आपल्या भारताच्या सीमेवर तसेच मित्र देशांच्या अवघड भागामध्ये रस्ते बांधण्याचं काम करते. त्याचबरोबर त्यांची निगा देखील ठेवण्याचं काम करत असते. BRO जी आहे तरी आपल्या संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करते बघा 2015 पासून. आणि 2015च्या अगोदर जर बघितलं तर BRO जी आहे तरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत होती. प्रश्न क्रमांक 27, आग्नेय आशियातील पहिली हायस्पीड रेल्वे डॅश डॅश देशाने लॉन्च केली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इंडोनेशिया. आग्नेय आशियातील पहिली हायस्पीड रेल्वे कोणत्या देशाने लॉन्च केलेली आहे तर इंडोनेशिया देशाने लॉन्च केलेली आहे बघा. आता इंडोनेशिया देशाबद्दल काही महत्त्वाची माहिती जर बघितली आपण तर इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा बेट देश आहे आणि जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने 4थ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. लोकसंख्येच्या दृष्टीतून कितव्या क्रमांकाचा देश आहे इंडोनेशिया जगातील तर 4थ्या क्रमांकाचा. इंडोनेशिया देशाची राजधानी आहे जकार्ता. इंडोनेशिया देशाचं राष्ट्रीय चलन आहे इंडोनेशियन रुपया. आणि राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या इंडोनेशियाचे जोको विडोडो. इंडोनेशिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जे होते सुकर्नो तर आपल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. प्रश्न क्रमांक 28, ग्लोबल इंडियन अवॉर्ड 2023ने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला डॅश डॅश ठरल्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुधा मूर्ती. प्रख्यात लेखिका आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी ज्या आहेत सुधा मूर्ती तर यांना कॅनडा इंडिया फाउंडेशनतर्फे टोरंटो येथील एका भव्य इंडो कॅनेडियन उत्सवामध्ये प्रतिष्ठित ग्लोबल इंडियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि हा अवॉर्ड मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला देखील ठरलेल्या आहेत. आता कॅनडा इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष जर बघितले आपण सध्या तर अध्यक्ष कोण आहेत कॅनडा इंडिया फाउंडेशनचे तर ते आहेत सतीश ठक्कर. कॅनडातील भारतीय उच्चायुक्त आहेत सध्या संजय कुमार वर्मा. आणि नारायण मूर्ती जे आहेत सुधा मूर्ती यांचे पती तर यांना 2014 सालचा जो ग्लोबल इंडियन अवॉर्ड होता तर तो देण्यात आलेला होता.
प्रश्न क्रमांक 29. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया बोर्डाच्या अध्यक्षपदी डॅश डॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 के.एन. शांताकुमार. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर के.एन. शांताकुमार यांची. के.एन. शांताकुमार यांच्या अगोदर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया बोर्डाचे अध्यक्ष होते अविक सरकार. आता या बोर्डाबद्दल जर बघितलं आपण तर या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया बोर्डाची स्थापना जी आहे तर ती 27 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली होती बघा. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि उपाध्यक्ष आहेत सध्या या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया बोर्डाचे प्रवीण सोमेश्वर. प्रश्न क्रमांक 30. मध्य प्रदेशात महिलांना सरकारी नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण दिले जाणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 35%. मध्य प्रदेश राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत सध्या शिवराज सिंह चौहान तर यांनी नुकतंच घोषणा केलेली आहे की मध्य प्रदेश राज्यातील महिलांना सरकारी नोकऱ्यामध्ये 35% आरक्षण दिलं जाणार आहे. आता मध्य प्रदेश राज्यामध्ये जर बघितलं तर शिक्षक भरतीमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्यात येत आहे. त्यानंतर पोलीस विभागामध्ये जे आहे तर ती महिलांना 30% आरक्षण देण्यात येत आहे. पोलीस विभागामध्ये किती तर 30% आणि शिक्षक भरतीमध्ये 50% आणि उर्वरित जे सरकारी पद आहे तर त्यामध्ये महिलांना मध्य प्रदेश राज्यामध्ये आतापर्यंत 33% आरक्षण देण्यात येत होतं. मात्र आता उर्वरित जे सरकारी पद आहेत तर त्यामध्ये महिलांना 35% आरक्षण देण्यात येणार आहे. कोणत्या राज्यामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये. अशा प्रकारे 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या आठवड्यात ज्या काही चालू घडामोडी घडलेल्या होत्या महत्त्वाच्या तर त्यावर आधारित 30 महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह बघितलेले आहेत. तुम्हाला जर या व्हिडिओच्या नोट्स हव्या असतील किंवा तुम्हाला जर चालू घडामोडीच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक जी आहे तर ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याचबरोबर तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.